आपण सध्या ही जी दृश्य पाहतो आहोत मुंबईतल्या दादर परिसरामध्ये युवक काँग्रेसकडनं आंदोलन केलं जात होतं आणि याच अनुषंगानं आता पोलिसांची कुमक देखील त्या ठिकाणी दाखल झालेली आहे। युवक काँग्रेसनं अत्यंत आक्रमकपणे हे आंदोलन केलेलं आहे। केरळमधील आनंदू अजींच्या आत्महत्येनंतर आता हे आंदोलन युवक काँग्रेसकडनं केलं जात आहे। आपण त्याचीच ही दृश्य सध्या पाहतो आहोत। आनंदू अजी यानं केरळमध्ये आत्महत्या केलेली होती आणि त्या आत्महत्येच्या प्रकारानंतर काही ठराविक संघटनांकडे बोट दाखवलं जात होतं आणि याच अनुषंगानं युवक काँग्रेसकडनं हे आंदोलन अत्यंत आक्रमकपणे केलं जात आहे। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत। युवक काँग्रेस अत्यंत आक्रमकपणे आनंदू अजीच्या आत्महत्या प्रकरणावर आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। स्वप्नील जाधव आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। स्वप्नील, युवक काँग्रेसकडनं आनंदू अजी आत्महत्या प्रकरणावर आता हे आंदोलन अत्यंत आक्रमकपणे केलं गेलं, मात्र पोलीस मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। स्वप्नील, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? अजिंक्यजी, पोलिसांचा मोठा फौजफाटा हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर पाहायला मिळतो आणि या ठिकाणी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन होतं। यामध्ये मुंबई युवक काँग्रेसचे सुद्धा काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले होते आणि या ठिकाणी RSSच्या विरोधामध्ये हे आंदोलन होतं। केरळ IT प्रोफेशनल आनंदू अजी यांनी जे आत्महत्या केली, RSSच्या अत्याचारांना कंटाळून ही आत्महत्या केली असल्याचं कारण समोर आलं होतं आणि याचमध्ये RSSच्या विरोधामध्ये खरं तर मोर्चा काढण्यात येणार होता। मात्र हे आंदोलन जे आहे ते टिळक भवन येथे जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं कार्यालय आहे त्याच्या समोर करण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमल्यामुळे कोणत्याही या आंदोलनामध्ये किंवा या मोर्चामध्ये गाळबोट लागू नये यासाठी काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय। या ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना प्रभादेवी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेलं आहे। मात्र पुढील कार्यवाही करून या पदाधिकाऱ्यांना सोडण्यात येईल। मात्र RSSच्या विरोधामध्ये आता प्रचंड असंतोष जो आहे या ठिकाणी आपल्याला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडनं, त्याचप्रमाणे युवक जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं पाहायला मिळतं। अजिंक्य, हो, पण पोलीस मोठ्या संख्येनं या ठिकाणी स्वप्नील उपस्थित असल्याचं आपण पाहिलंच आहे आणि काही युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतल्याचं दिसतंय। स्वप्नील, त्याबद्दल नेमकं काय सांगताय? नक्कीच या ठिकाणी आंदोलन उफाळून आल्यानंतर काही पोलिसांनी आंदोलकांना जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। आणखी आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरूच आहे। मात्र काही पदाधिकारी जे मुख्य पदाधिकारी आहेत यामध्ये त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। त्यांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा नेण्यात आलेलं आहे। काही अनौपचारिक गोष्टी ज्या आहेत त्या आंदोलनादरम्यान घडू नयेत यासाठी हा कुठेतरी करण्यात आलेला आहे। मात्र आणखी आंदोलन जे आहेत ते या प्रदेश कार्यालयामध्ये सुद्धा आहेत आणि या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर सुद्धा या आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आहे। ही वाहतूक कोंडी सुद्धा फोडण्याचा प्रयत्न जो आहे मुंबई पोलिसांकडून त्या ठिकाणी सुरू आहे। मात्र ताब्यात घेण्यात आलेल्या आंदोलकांना पोलिसांनी पोलीस स्थानकात घेऊन गेले असून त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून त्यांना सोडण्यात येईल। पण स्वप्नील, संघाच्या शाखेच्या समोरच हे आंदोलन केलं गेल्याचं देखील आता बोललं जात आहे। त्या अनुषंगानं नेमकी काय माहिती मिळतीये आणि युवक काँग्रेसचे कोणते महत्त्वाचे नेते पदाधिकारी या आंदोलनात सहभागी होते, नेमकं त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल स्वप्नील? महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर हे खरं आंदोलन करण्यात येत आहे। त्या ठिकाणी मुंबई युवक काँग्रेसचे आणि युवक काँग्रेसचे पदाधिकारी आंदोलनात उतरल्याचं पाहायला मिळते। खरं तर काही आंदोलनाची स्थिती जी आहे ती पोलिसांना देण्यात आली होती। त्याचप्रमाणे पोलिसांनी त्या ठिकाणी बंदोबस्त सुद्धा तैनात केला होता। आता बघितलं तर अनेक पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। एकूणच या आंदोलनामध्ये कोणत्याही प्रकारे वादग्रस्त विधानं असतील, वादग्रस्त याची दखल सुद्धा पोलिसांकडून घेण्यात येते। मात्र त्या काही पदाधिकारी हे ताब्यात असल्याचं पाहायला मिळतंय। स्वप्नील, काही आंदोलकांनी यावेळेला ठिय्या देखील दिल्याचं पाहायला मिळालेलं होतं। परिस्थिती आता तिथली पूर्णपणे नियंत्रणात आहे का? नक्कीच परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे। बॅरिगेटिंग करण्यात आलेली आहे। काही आंदोलक हे खाली जमिनीवर बसून ठिय्या आंदोलन करत होते। पोलिसांकडून सुरू झालेल्या कारवाईनंतर आंदोलकांमध्ये सुद्धा प्रचंड असंतोष या ठिकाणी पाहायला मिळाला। जोरजोरात घोषणाबाजी करत हे कार्यकर्ते आंदोलक जे आहेत ते रस्त्यावरती बसून ठिय्या मांडून बसल्याचं एका ठिकाणी पाहायला मिळालं। ठीक आहे स्वप्नील, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण तुमच्याकडनं सातत्यानं जाणून घेतच राहू।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.